चला, आयोजन कमिटीने सांगितलंय की तिसरा बॅट्समन येईल तो येईल. बॉल आउट असेल, टाय झाला तर. निखिल आणि सुशांत काळे सुपर ओव्हरचा तरा बॉलिंग मार्कवर पीपी प्रथमेश पानसरे. 6 चेंडूमध्ये आता विजय कोणाचा होणार आहे? पहिला चेंडू वाईड हाताळलाय, आपण पाहतो. सुपर ओव्हर मध्ये हा सामना जिथे 6 चेंडूमध्ये विजय आणि पराजय यातलं अंतर डिसाइड होणार. मात्र भरपूर ट्विस्ट अँड टर्न्स अमरदादा, नितेशजी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. सामना कधी महाड किंग्सच्या बाजूने झुकला होता, कधी सिंधुदुर्ग वॉरियर्स. मात्र सुपर ओव्हर मध्ये पहिला सामना ठरलाय, 5व्या पर्वातील जो पोहोचलाय सुपर ओव्हर मध्ये. हो, इथे स्विच हिट करत असताना देवेंद्र लाड आहेत तिकडे. बॅकअप साठी आलेत अनिकेत. इथे 1 रन मिळते. टीमची टोटल 2 वर जाऊन पोहोचली आता. हा बॉल सरळ सोडून दिलाय. चांगली रणनीती वलंदाजच्या माध्यमातून. टीमची टोटल वाईट, टीमची टोटल जाऊन पोहोचते वाईटच्या मदतीने ते 3 या धावसंख्येवर. अजून 3 सामने यानंतर पेंडिंग आहेत. 10 ला 10 मिनिटे सुपर ओव्हर मध्ये हा सामना. सीवूड्स बॉक्स लीग 2026. मला वाटतं पहिल्यांदाच सुपर ओव्हरचा सामना आपण पाहतोय 5 पर्वांमध्ये नितेश सर. कारण इथून मागे आपण सुपर ओव्हर असं काही ठेवलं नव्हतं. चला, मॅचला स्पीडअप करा थोडस, विनंती असेल. हो, यावेळेस समोर टोलवलाय. ओ, सॅमने पहा अनोख्या शैलीने बॉलला ढकलला आतमध्ये. टीमची टोटल 1 ने पुढे सरकत असताना 4 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. 4 रन्स ऑन बोर्ड आणि चेंडू शिल्लक आहे ऋणक ते 4. प्रथमेश पानसरेला काय करायचं तर चौकार मारू द्यायचे नाहीत, इतकंच त्याला करायचं. धावफलक जास्त पुढे नेऊ द्यायचं नाहीये निखिल आणि सुशांतला. हो, इथे पॅडल करण्याचा प्रयत्न. काय चेंडू हाताळलाय प्रथमेशने. जास्त बाउन्स नाही मिळाला पहा आणि कमी गतीने हाताळला. तितकासा वेग नव्हता या बॉलमध्ये आणि डॉट बॉल. 3 चेंडू धावफलकावर धावा आहेत त्या 4. निखिल पुन्हा एकदा स्ट्राईकवर. प्रथमेश पानसरे पीपी यंग डायनामिक अँड एनर्जेटिक प्लेअर. यावेळेस बघा चांगला बाउन्सिंग चेंडू आपण पाहतो. आयनकडे बॉल चाललाय कव्हर मध्ये. पुन्हा एकदा फक्त सिंगल मिळते. 5 धावा धावफलकावर आणि रोणक फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. 10च्या पुढे जाणार आहे का महाड किंग्स? जे प्रयत्न केले तिथून मागे ते प्रयत्न आता सफल होतील का, यशस्वी होतील का? हो, इथे पुन्हा एकदा स्वीप करायचा प्रयत्न होता. कीपरच्या हातात बॉल निसटलाय. बॅटकट आहे, बॅटकट आहे का? येस, कट आहे. ओके, कट आहे, बॅटकट आहे. 1 रन. टीमची टोटल झाली ती 6 रन आणि लास्ट बॉल सुपर ओव्हरचा शेवटचा बॉल. चला, फिल्डिंग साठी तयार राहायचं महाड किंग्स आपल्याला लगेचच. फुल टॉस टाकलाय, बाहेरची कडा आणि देवेंद्र लाडे खडा ऍट थर्ड मॅन. आणि इथे रन किती मिळणार शेवटच्या बॉलवरती? फक्त 1. आणि सुपर ओव्हर मध्ये रन झाले स्कोर कार्ड वरती 7 आणि 8 रनचं लक्ष. 8 रन इज द टार्गेट. चला, लगेच महाड किंग्स फिल्डिंग लावून घ्यायचे. लगेच क्विक. वेळ नाहीये, 3 सामने त्यानंतर. चला, नवी मुंबई चॅलेंजर्स तुम्हाला फिल्डिंग करायची, बी रेडी. आणि यावेळी अलिबाग ॲव्हेंजर्स बॅटिंग करायची. आणि MH43 एंटरप्राइजेसचे सर्व क्रिकेटसाठी प्रचंड प्रेम आणि प्रचंड आत्मीयता ज्यांच्याकडे असे गणेश कांबळे दादांचं आगमन झालंय. त्यांचा शब्द सुमनाने आपण सहर्ष स्वागत करूया.
करावे मात्र मनाचे. बस यश बीच ते परफेक्ट एक्झाम्पल. सगळ्यांचं ऐकणार मात्र करणार मनाचं. नाही वा असायला पाहिजे तसं माणसाने. क्रिकेट असो किंवा आयुष्य. कधी कधी ऐकलं ठीक आहे, नेहमी नेहमी काय. चला 8 धावांचं टार्गेट, 6 बॉल 8 रन बनवायचे आहेत. आणि पहा युवा वर्गावर विश्वास दर्शवलाय. अथर्व आणि अयान या ए फॅक्टरवर सिंधुदुर्ग वॉरियर्सचे कॅप्टन आकाश सारंग, टीम ओनर आणि टीम मॅनेजमेंटने विश्वास दर्शवलाय. बॉलिंग मार्कवर बॉलर आपल्याला पाहायला मिळेल तो ओमकार मापणकर. 6 बॉल 8 रन करायचे आहेत. तो विशाल काहीतरी सांगायला होतं निखिलला. पाहूया आता या मॅच मध्ये काय करणार. इथे जर टाय झाली तर मात्र बॉल आउट असेल, याची नोंद घ्या. आणि फक्त 3 फलंदाज फलंदाजी करू शकतात सुपर ओव्हर मध्ये. 2 मैदानाच्या आत, 1 डगआउट मध्ये रेडी असेल. 8 रनचं टार्गेट. पहिला बॉल अथर्व ऑन स्ट्राईक. ओमकार राऊंड द विकेट. पहिला चेंडू स्विच करायचा आणि तो प्रयत्न यशस्वी झालाय. मात्र फिल्डर अजित आता मॅक कडे बॉल जात आहे. पहिल्या बॉलवर सिंगल. आता 7 करायच्यात 5 बॉल मध्ये. बघूया आता कोणाचं बाकीत खरं ठरणार. ही पण टाय होणार की जिंकणार. पुढे आले डाऊन समोर लॉंग ऑनला डायरेक्ट करण्याचा प्रयत्न. बॅकअप साठी निखिल आहेत. अटीतटीचा सामना, रोमांचकारी सामना, रोमहर्षकता भरलेला सामना, अंगावर शहार येणारा सामना आहे. आता 6 करायच्यात 4 बॉल मध्ये. काटा अंगावर काटा किर्र करणारा सामना आहे. हो पुढे आलेत. कमी गतीचा बॉल होता. पुश केलंय आपण पाहतोय. आता चेंडू आपण पाहतोय. शिल्लक 3 आणि 5 रनची गरज आहे. इथे टाय झाला तर मात्र बॉल आउट आहे. अजित निकम सर योग्य वेळेला आलेत. काही गोष्टी त्यांनी मिस केल्या मगाशी. पुढचा बॉल सज्ज. ओमकार. हो इथे गॅप शोधण्याचा प्रयत्न. किरणची काय अफलातून फिल्डिंग पहा. झोकून दिलं किरणने. याही बॉलवर 1च रन आली आहे. 4 बॉलवर 4 सिंगल आल्यात. आता 2 मध्ये 4 करायच्यात. अमरदादा सांगतायत की इथे टाय होऊ शकतो. आता बघूया अमरदादांचं बाकीत खरं होईल का आणि बॉलआउट मध्ये हा सामना जाईल की काय. आता प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं या मॅचने. 2 बॉल 4. अथर्व ऑन स्ट्राईक. ओमकार बॉलिंग मार्क. आणि इथे मात्र यष्टी चीत केलंय निखिल यादवने. पहिला धक्का अथर्व बाद. आता शेवटचा 1 बॉल आणि 4 रनची गरज. टाळ्या होऊन जाऊ द्या. 1 चेंडूच्या सुपर ओव्हरचा थरार मैदानाच्या आत. हो 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 हो. ओमकार is taking too much time. Akash is frustrated. 1 ball, 4 runs required. This is super over game. We are enjoying live from Seawoods. Oh, इथे व्हाईट बॉल ट्विस्ट अँड टर्न्स. 1 बॉल 3 ची गरज. एक बॉल 13 रनची गरज. नितेश सर वाईड अगदी श्वास रोखला होता. ती आठवण झाली ती भारत विरुद्ध पाकिस्तान जिथे रविचंद्र अश्विनने तो चेंडू सोडला होता. एक चेंडू 3 धावेची गरज आता. पाच धावा झाल्या धाव फलकावर.
ऑनफिल्ड पंच निशार शेख सर, विनीत कांबळे सर, आमचे अजित निकम सर हा सामना एन्जॉय करतायत. प्रचंड प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय. 1 बॉल 3 ची गरज आहे आता. येस चला थोडस आता नियमावली पुन्हा एकदा रिव्हिजन केली जाते. अजित निकम सरांकडे मात्र आता मुख्य पंच वळतायत. 1 चेंडू 3 धावेची गरज आहे. सिंधुदुर्ग वॉरियर्स आपण पाहिलं तर 3 पैकी 1 सामना जिंकले. महाड किंग्सचा आपण लेखाजोखा पाहिला तर 3 पैकी 2 सामने जिंकलेत. म्हणजे एकाला दुसऱ्या विजयाची प्रतीक्षा आहे, एकाला तिसऱ्या विजयाची प्रतीक्षा आहे. मैदानाच्या आत ती प्रतीक्षा, जो जिंकेल त्याची प्रतीक्षा संपेल इथे विजयाची. कारण इतका मोठा संघर्ष केला दोन्ही टीम्सने. इथे जर पुन्हा पराभव आला तर भरपूर जिवारी लागेल. या सीवूड्स बॉक्स लीगचा आपण हा तरार पाहतोय. हा मॅच हा सामना एन्जॉय करतोय, त्याचं श्रेय जाते सुधीर जाधव साहेबांना, सीवूड्स बॉक्स क्रिकेटला, मैत्री ग्रुपला. आणि इथे काय घडतंय, सामना जिंकलाय, बाजी मारली सुपर ओव्हर मध्ये महाड किंग्स. अभिनंदन अरुणजी सरकाले साहेबांना, अभिनंदन. कॅप्टन निखिल यादव. डीजे वाजवा एखादं गाणं. निखिल या. चला खूप चांगला खेळ राहिला आकाश, खूप चांगला खेळ राहिला निखिल. हार जीत होत असते, शेवटी क्रिकेटचा विजय होतो हे महत्वाचं, प्रेक्षकांचं मनोरंजन होतंय हे महत्वाचं. चला मॅन ऑफ द मॅच आपण अनाऊन्स करूया मॅचचा. यस, या सामन्याचा हिरो पार्थ परब ठरला या मॅचचा हिरो. चला बघा, यानंतर अजून 3 सामने आहेत.